त्यामुळे 1 नंतर ह्याला नंबर द्यायचा 2, 3 आणि 4. आणि आता हे जे सगळे नंबर आपण दिलेत त्या सगळ्यांची करायची बेरीज. मग 1 आणि 2, 3 आणि 2, 5 आणि 3, 8 आणि 4, 12. त्यामुळे आता या त्रिकोणांची संख्या असेल या आकृतीमध्ये 12. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये आकृत्या हा घटक घेऊया. या भौमितिक आकृत्यांवर आधारित आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे एखादी आकृती आपल्याला दिलेली असते ज्याच्यामध्ये त्रिकोण, चौकोन किंवा आयत या पद्धतीचे भौमितिक आकृत्या असतात आणि त्याच्यामध्ये एकूण लहान त्रिकोणांची संख्या किंवा चौकोनांची संख्या किंवा चौरसांची संख्या किती अशा पद्धतीचे थोडेसे प्रश्न असतात. तर त्या आकृतीचं आपल्याला सगळ्यात अगोदर अनालिसिस करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा किती आडव्या उभ्या रेघा आहेत ते मोजता आलं पाहिजे. त्याच्यानुसार त्यामध्ये असणाऱ्या लहान लहान आकृतींची संख्या आपण मोजू शकतो. काही प्रश्नांसाठी आपल्याला जसं की त्रिकोणांची किंवा चौकोनांची किंवा चौरसांची संख्या मोजणे याच्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत, काही ट्रिक्स आहेत, तेही आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न, याच्यामध्ये ही आकृती दिलेली आहे आणि प्रश्न असा असेल की ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. त्याच्यासाठी हे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतील: 16, 12, 18 आणि 20. बऱ्याचदा या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवत असताना अंदाज आपण शक्यतो करतो की याच्यामध्ये जास्त या त्रिकोणामध्ये, मुख्य एका त्रिकोणामध्ये पुन्हा या 3 लहान लहान रेघा आहेत, त्यामुळे जास्त त्रिकोण असू शकतात. त्यामुळे आपण त्याच्यावर अंदाज असा करतो आणि अंदाजे त्या प्रश्नाचं उत्तर आपण देतो. पण त्या आकृतीचं आपण जर विश्लेषण केलं आणि अगदी सुरुवातीला लहान लहान त्रिकोणापासून परत मोठमोठे त्रिकोण जर मोजत गेलो तर आपल्याला त्याचं एक्झॅक्ट उत्तर मिळू शकतं. तर ते कसं मिळवायचं आपण पाहूया. आता सर्वात अगोदर सर्वात लहान जे त्रिकोण आहेत त्यांची संख्या मोजायची. मग त्यांना आपण नंबर देऊया. समजा हा पहिला त्रिकोण 2, 3, 4, 5, 6. म्हणजे हे 6 लहान त्रिकोण झाले. त्याच्यानंतर या त्रिकोणामध्ये पुन्हा प्रत्येक शिरोबिंदू त्याच्या समोरच्या बाजूचा बिंदू यांना जोडणारा एक रेषाखंड काढलाय. त्यामुळे हा जर रेषाखंड आपण विचारात घेतला तर ह्या रेषाखंडामुळे पुन्हा 2 त्रिकोण झालेले. त्याच पद्धतीनं हा दुसरा रेषाखंड आहे त्याच्यामुळे 2 आणि तिसरा रेषाखंड आहे त्याच्यामुळे 2, म्हणजे एकूण 6 त्रिकोण आणखी तयार होतील. ह्यामध्ये आपल्याला मिळवायचे. त्याच्यानंतर आता प्रत्येक बाजूवर, म्हणजे ही पहिली बाजू आहे, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आहे, ह्या बाजूचा जर बेस आपण घेतला तर ह्या बेसवर असणारा हा आणखी एक त्रिकोण आहे. ह्या दुसऱ्या बाजूवर असणारा ह्या 2 त्रिकोणांचा मिळून आणखी एक त्रिकोण बनतोय आणि ह्या बाजूवर असणारा हा आणखी तिसरा त्रिकोण, म्हणजे आणखी 3 त्रिकोण मिळतील. 2-2 लहान लहान त्रिकोण एकत्र करून आणखी 3 त्रिकोण मिळतील. आणि आता हे एवढं सगळं झाल्यानंतर आपले जवळपास सगळे त्रिकोण, लहान लहान त्रिकोण मोजून झालेले आहेत. आणि आता सर्वात शेवटी हा मुख्य मोठा त्रिकोण तो विसरायचा नाही, तर तो 1. म्हणजे हे एवढे एकूण त्रिकोण असणार आहेत. 6 आणि 6 12 आणि 4 16. म्हणजे यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या 16 आहे, जो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिला. तर ह्या पद्धतीनं आपण जे कुठली आकृती आपल्याला दिलेली असेल त्या आकृतीचं पहिल्यांदा निरीक्षण करायचं. त्याच्यामध्ये लहान लहान त्रिकोण पहिल्यांदा मोजायचे. त्याच्यानंतर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्रिकोण एकत्र येऊन आणखी काही संख्या मिळते ते मोजायचं आणि मग ह्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. त्रिकोणांची संख्या मोजण्यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे, पण त्याच्यासाठी एक विशिष्ट आकृती असायला पाहिजे. तशी आकृती असेल तरच ती पद्धत, ती ट्रिक आपण तिथं वापरू शकतो. ती ट्रिक कोणती, तो पुढच्या वेळेला जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेला आपण त्याचं विश्लेषण करूया. आता पुढचा प्रश्न बघू. जोपर्यंत मी आकृती काढतो तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला अंदाज येतो की ह्याच्यामध्ये आता चौकोनांची संख्या विचारलेली. मग ह्या चौकोनांची संख्या किती असेल ह्या आकृतीमध्ये, तोपर्यंत तुम्ही, जोपर्यंत मी प्रश्न लिहितोय आणि ऑप्शन लिहितोय तोपर्यंत विचार करा आणि उत्तर जर लक्षात आलं तर नक्की कमेंट करा. तर याच्यासाठी ऑप्शन्स आपल्याला दिलेत 15, 12, 11 की 10. मग सुरुवात नेहमीच्या पद्धतीनं लहान लहान चौकोनांपासून करायची. म्हणजे सगळ्यात अगोदर इथून सुरुवात करूया. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. एकूण लहान लहान 5 चौकोन झाले. त्याच्यानंतर 2-2 चौकोन मिळून एक मोठा चौकोन मिळतो. म्हणजे ह्या 2 चौकोनांचा मिळून एक चौकोन मिळेल. त्याच पद्धतीनं ह्या दुसऱ्या 2चा मिळून दुसरा, त्याच पद्धतीनं हा तिसरा आणि या 2चा मिळून चौथा, म्हणजे एकूण 4 आणखी चौकोन तयार होते. त्यानंतर 3-3 चौकोनांचा मिळून सुद्धा एक चौकोन तयार होतो. म्हणजे 1, 2 आणि 3 ह्या तिन्हींचा मिळून हा आणखी एक चौकोन आपल्याला मिळतो आणि ह्या आडव्या तिन्हींचा मिळून दुसरा एक चौकोन मिळतो. म्हणजे आणखी 2 आपल्याला चौकोन मिळतील. म्हणजे एकूण संख्या होईल 5 + 4 9 + 2 11. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 11 चौकोन आहेत जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले.
आता पुढची एक आकृती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण अशा पद्धतीने दिलेले आहेत. एकमेकांना अशा पद्धतीने छेदत आहेत आणि प्रश्न आता असा आहे की ह्याच्यामध्ये असणाऱ्या लहान त्रिकोणांची एकूण त्रिकोणांची संख्या किती. 4 पर्याय त्याच्यासाठी दिलेले असणार आहेत. तर ह्यासाठी 4 पर्याय आहेत, 6, 8, 10 की 12. म्हणजे ह्याच्यामध्ये दोनच जरी त्रिकोण मोठे असले, हे दोनच त्रिकोण एकमेकांना छेदतात आणि त्याच्यामुळे लहान लहान त्रिकोण मात्र भरपूर तयार होतात. मग अंदाज आपण करायचा नाही, आपण हे प्रत्यक्ष त्रिकोणांची संख्या मोजत जायची. सगळ्यात अगोदर हे बाजूचे लहान लहान त्रिकोण आहेत त्यांची संख्या मोजूया, त्याच्यासाठी त्यांना नंबर देऊया. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 हे अशा पद्धतीने जर नंबर दिले तर मोजताना आपली चूक त्याच्यामध्ये होत नाही. कारण नंतर पुढच्या वेळेला आपल्याला दोन दोन त्रिकोण किंवा 3 त्रिकोण मिळून मोजायचे असतात. मग त्याच्या वेळेला आपलं कन्फ्युजन होत नाही. त्यासाठी हे लहान लहान त्रिकोण जे आहेत सर्वात लहान त्यांना पहिल्यांदा नंबर देऊन घ्यायचे. मग हे 6 त्रिकोण झाल्यानंतर आणखी आता हे 2 त्रिकोण मिळून जी आकृती मिळते ती काही त्रिकोण नाही, त्यामुळे हे आणखी काही त्रिकोण तयार याच्यामध्ये होणार नाहीत. पण हा एक मोठा त्रिकोण आपल्याला दिसेल, ज्याच्यामध्ये 2, 4 आणि 6 हे लहान लहान त्रिकोण आहेत आणि हा दुसरा आणखी एक मोठा त्रिकोण आपल्याला मिळेल. म्हणजे एकूण लहान लहान त्रिकोण 6 मिळतील, त्याच्यामध्ये 2 मोठे त्रिकोण, 6 अधिक 2 उत्तर मिळेल 8. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण आहेत जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. आता पुढची आकृती बघूया. अशा पद्धतीने एक आकृती आपल्याला दिलेली आहे आणि प्रश्न पुन्हा एकदा तोच आहे की ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. 4 पर्याय याच्यासाठी दिलेत, 8, 10, 12 की 5. तर मग पुन्हा एकदा सगळ्यात बाजूला ह्या टोकांवर प्रत्येक शिरोबिंदूच्या टोकावर एक एक त्रिकोण तयार झाले, त्यांना पहिल्यांदा आपण नंबर देऊया. म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5 एकूण लहान लहान 5 त्रिकोण तयार झाले. त्याच्यानंतर ही जी आकृती आहे त्याला बाजूबा ही एक बाजू आहे, तर ह्या बाजूवर हा त्रिकोण एक तयार झालाय. म्हणजे ही बाजू पाया घेऊन एक त्रिकोण तयार झालाय. ही दुसरी बाजू आहे, दुसरा त्रिकोण तयार होईल अशा पद्धतीनं. त्यानंतर ही तिसरी बाजू आहे, हा तिसरा त्रिकोण तयार होईल. ही चौथी बाजू, चौथा त्रिकोण. ही पाचवी बाजू, त्याच्यावर पाचवा त्रिकोण. म्हणजे एकूण 5 बाजू आहेत ह्या आकृतीला. 5 बाजूंपासून ही आकृती बनली. त्या प्रत्येक बाजूवर ती बाजू पाया घेऊन एक एक त्रिकोण प्रत्येकी तयार होतोय. म्हणजे एकूण त्रिकोण तयार होतील पुन्हा 5. आता याच्याशिवाय आणखी काही त्रिकोण याच्यामध्ये तयार होत नाहीत, कारण हा जर आपण विचार केला तर हा त्रिकोण होत नाही, कारण ह्याला 4 बाजू आहेत. त्यामुळे एवढेच फक्त त्रिकोण तयार होतील. 5 अधिक 5 बरोबर 10. त्यामुळे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या आहे 10. बऱ्याचदा आपण अशी चूक करू शकतो की हा आणखी एक त्रिकोण आपण कन्सिडर करू शकतो, मोजू शकतो, पण तो त्रिकोण नाही, कारण त्याला 4 बाजू आहेत हे आपल्या लक्षात येईल. पण परीक्षेमध्ये बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये ते चुकतो. त्रिकोणाची संख्या इथे 10च आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा एक चौरस दिलाय आणि त्या चौरसामध्ये पुन्हा ह्या आडव्या आणि उभ्या रेषाखंड आपल्याला काढलेले आहेत. ते पुन्हा एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेले आहेत आणि त्यानंतर ह्या 2 चौरसाचे कर्ण पण काढलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आकृती मिळाल्यानंतर प्रश्न असा आहे की ह्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे. कारण ही जी मोठी आकृती आपल्याला दिलेली आहे ती चौरसाची दिलेली आहे. मग इथं प्रश्न 2 पद्धतीने तयार होऊ शकतो. या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे किंवा चौकोनांची संख्या किती आहे, हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. चौकोनांची संख्या म्हटलं तर ह्या 2 चौरसांचा मिळून एक चौकोन तयार होतो, तो आयत आहे. मग आयत म्हणलं की हा चौकोनाचा प्रकार आहे, तो आपण मोजायचा. पण फक्त चौरस जर आपल्याला मोजायचे असतील तर ह्या 2 चौरसांचा मिळून जी आकृती आपल्याला मिळते ती आयताची आकृती आहे आणि ती चौरस म्हणून आपण मोजू शकत नाही. त्यामुळे प्रश्नामध्ये नेमकं विचारले काय ते पहिलं आपण नीट पाहायचं. चौरस विचारलाय की चौकोन विचारलाय, त्याच्यानुसार आपलं जे उत्तर आहे ते बदलत असतं. साधारणपणे एखाद्या आकृतीमध्ये जितकी चौरसांची संख्या असते त्याच्यापेक्षा जास्त संख्या चौकोनांची असते. कारण चौकोन असं आपण ज्यावेळेला म्हणत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आयत सुद्धा आपण मोजतो. त्यामुळे चौरस तर मोजायचेच आहेत, शिवाय आयत पण मोजायचे आहेत. म्हणून एखाद्या दिलेल्या आकृतीमध्ये जर चौरस आणि चौकोन ह्या दोन्ही आकृत्या तयार होत असतील तर चौकोनांची संख्या ही नेहमी चौरसांच्या संख्येपेक्षा जास्त असणार. आता आपल्या ह्या प्रश्नाकडे येऊया. ह्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती असा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय दिलेत 6, 8, 10 की 12. मग आपण आता लहान लहान चौरसांची संख्या मोजूया. हा एक चौरस दिलाय, त्याच्यामध्ये हा एक लहान चौरस आपल्याला दिसतोय.
तर असे एकूण किती आहेत तर 4 आहेत. हा 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा मिळून आयत तयार होतो, त्यामुळे तो आपण मोजणार नाही. पण हे अशा पद्धतीनं आणखी एक इथं आपल्याला आकृती दिसेल, ती सुद्धा चौरसाची आहे. मग त्या आकृत्या किती आहेत तर हा 1, हा 2, 3 आणि 4. तिथं सुद्धा 4 चौरस आहेत. म्हणजे या दोन्हीची बेरीज करायची, मग 4 अधिक 4 बरोबर 8 हा पर्याय आपल्याला दिसतोय. पण अजून काही राहिले का मोजायचं तेही बघू. त्यानंतर हे जे 4 लहान लहान चौरस आहेत आतमधले, त्या चारींपासून जी एक आकृती मिळते तो सुद्धा एक चौरसच आहे. मग ते एक, आणि सगळ्यात शेवटी सर्वात बाहेरचा हा सर्वात मोठा चौरस अधिक 1. एवढी एकूण चौरसांची संख्या आहे. 4 अधिक 4 8 अधिक 2 10. तर या आकृतीमध्ये एकूण 10 चौरस आहेत, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. ह्याच प्रश्नात जर चौरसांच्या ठिकाणी चौकोन किती असा प्रश्न असता तर ते कदाचित ह्याच्यापेक्षा सुद्धा उत्तर वेगळं आलं असतं. तर त्या पद्धतीनं आपण प्रश्न पाहून ती संख्या मोजायची आणि त्याचं उत्तर ठरवायचं. आता पुढची जी आकृती आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे चौरस, पण त्या चौरसामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांना छेदणाऱ्या, परस्परांना लंब असणाऱ्या 2 रेषा काढलेल्या आहेत, रेषाखंड काढलेत आणि 2 कर्ण आहेत. आणि आता इथं प्रश्न असा आहे की ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे. मागच्या वेळेला असाच एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये चौरसांची संख्या मोजायची होती, पण आता इथे त्रिकोणांची संख्या मोजायची. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत, 10, 12, 16 की 20. आता इथं पुन्हा एकदा सगळ्यात अगोदर त्रिकोणांची संख्या मोजायची, म्हणजे लहान लहान त्रिकोण जे आहेत सर्वात आधी त्यांची संख्या आपण मोजूया. जिथून सुरुवात करूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्याच्यानंतर हा चौकोन आहे, चौकोनाला 4 बाजू आहेत. ही एक बाजू जर विचारात घेतली तर ह्या बाजूवर पाया घेणारे आणखी 2 त्रिकोण आहेत, 1 आणि 2. त्या दोन्हींचा मिळून हा आणखी एक त्रिकोण मिळतो. म्हणजे ह्या बाजूवर पाया म्हणून हा एक त्रिकोण मिळाला. तशाच एकूण 4 बाजू आहेत, त्यामुळं प्रत्येक पायावर एक एक त्रिकोण, असे एकूण 4 त्रिकोण. त्यानंतर लहान लहान असे 8 त्रिकोण. या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे. आणखी काय शक्य आहे का बघूया. आता त्यानंतर ह्या चौकोनाचा हा एक कर्ण आहे. ह्या कर्णाच्या एका बाजूला हा एक मोठा त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 लहान लहान त्रिकोण तयार होतात. त्या 4 लहान लहान त्रिकोणापासून एक त्रिकोण बनतो. त्याच पद्धतीनं ह्या कर्णाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक दुसरा त्रिकोण तयार होतो. आता दुसरा कर्ण विचारात घेऊया. या कर्णाच्या सुद्धा या बाजूला हा एक मोठा त्रिकोण तयार होतो, दुसऱ्या बाजूला दुसरा एक मोठा त्रिकोण तयार होतो. म्हणजे इथं आणखी 2 त्रिकोण तयार होतात. तर एवढे एकूण त्रिकोण आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त काही शक्य नाही. मग आता ह्या सगळ्यांची संख्या मोजूया. 8 आणि 4 12 आणि 4 16. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 3. काही प्रश्नामध्ये अशा पद्धतीची एखादी आकृती दिली असते की याच्यामध्ये एक मुख्य त्रिकोण किंवा मोठा त्रिकोण असतो, त्या मोठ्या त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूपासून निघणारे असे रेषाखंड असतात आणि त्याच्यामुळे आणखी त्रिकोण तयार होतात. मग आता ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती हे कसं मोजायचं. मग त्याच्यासाठी पर्याय न घेता आपण एक विचार असा करूया की ह्या एका शिरोबिंदूपासून म्हणजे 1, 2, 3, 4 हे लहान लहान त्रिकोण तयार होतात. पुन्हा या दोन्हींचा मिळून म्हणजे 1 आणि 2चा मिळून आणखी एक त्रिकोण, 2 आणि 3चा मिळून आणखी एक, 3 आणि 4चा मिळून आणखी एक, अशा 2-2 त्रिकोणांचा मिळून आणखी एक त्रिकोण मिळेल. त्यानंतर 3-3 त्रिकोणांचा मिळून आणि मग 4 त्रिकोणांचा मिळून, अशा पद्धतीने आपण प्रत्येकी त्रिकोणाची संख्या मोजू शकतो. पण त्याच्यामध्ये जर जास्त असे शिरोबिंदूपासून निघणारे रेषाखंड असतील तर ते मोजत असताना आपली चूक होऊ शकते. तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आपण लक्षात ठेवूया की अशी आकृती असेल तरच ही ट्रिक तिथं वापरू शकतो, हेही लक्षात घ्या. ह्या समान शिरोबिंदूपासून निघणारे रेषाखंड जे आहेत त्याच्यामुळे किती लहान लहान त्रिकोण तयार झालेत त्यांना नंबर देऊन घ्यायचे, 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर 1, 2, 3, 4 ह्या सर्वांची फक्त करायची बेरीज. म्हणजे 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4 10 एवढी या त्रिकोणांची संख्या. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या असेल 10. तर ही सोपी पद्धत अशी आकृती असेल तर तिथं आपण वापरू शकतो. समजा याच्यामध्येच आणखी थोडासा बदल केला आणि इथं आणखी एक अशा पद्धतीने रेषाखंड दिला तर हा 5वा लहान त्रिकोण तयार होईल. मग आता इथे एकूण त्रिकोणांची संख्या किती होईल ते काढायला काय करायचं तर ते म्हणजे परत 5 मिळवायचे. म्हणजे 10 अधिक 5 उत्तर होईल 15. म्हणजे या आकृतीमध्ये आता एकूण त्रिकोण असतील 15. आता याला जोडूनच थोडासा बदल त्या आकृतीमध्ये समजा झाला, म्हणजे हे कधी अशी आकृती आपल्याला दिली समजा, त्याच्यामध्ये हे 3 लहान लहान त्रिकोण आहेत आणि इथं अशी एक आकृती दिलेली आहे. मग इथं एका शिरोबिंदूपासून निघणारे हे 3 रेषाखंड आहेत किंवा 4 रेषाखंड आहेत, त्याच्यामुळे हे 3 लहान त्रिकोण तयार होतात. आणि हे जे 2 आहेत, म्हणजे इथं समजा आपण 1, 2 आणि 3 असे नंबर दिले तर ह्यांना 4 आणि 5 नंबर द्यायचे नाही. कारण हे जे 2 त्रिकोण आहेत
ते या शिरोबिंदूपासून निघणाऱ्या रेषाखंडामुळे तयार झालेले नाही. त्यामुळे अशी आकृती असेल तर तिथं थोडासा वेगळा आपण एक भाग वापरू शकतो, की सुरुवात इथून करूया की ह्या शिरोबिंदूपासून निघणाऱ्या रेषाखंडामुळे कोणते त्रिकोण, किती त्रिकोण तयार झालेत, तर हे 2. त्यांना नंबर देऊया 1 आणि 2. आणि ह्या दोन्हींचा मिळून म्हणजे या 1 आणि 2चा मिळून हा एक त्रिकोण घेऊया, जो ह्या एका शिरोबिंदूपासून निघणाऱ्या लहान लहान त्रिकोणांचा आपण गट केलाय. आता दुसऱ्या त्रिकोणापासून किंवा दुसऱ्या शिरोबिंदूपासून जे हे लहान लहान त्रिकोण तयार झाले, त्यांना नंबर देताना 3 पासून द्यायचे नाहीत, तर ह्या दोन्हीचा एकच गट केलाय, कारण हे या एका शिरोबिंदूपासून निघतात. त्यामुळे 1 नंतर ह्याला नंबर द्यायचा 2, 3 आणि 4. आणि आता हे जे सगळे नंबर आपण दिलेत त्या सगळ्यांची करायची बेरीज. म्हणजे इथं 1 आहे, अधिक 2, अधिक पुन्हा 2, अधिक 3, अधिक 4. मग 1 आणि 2, 3 आणि 2, 5 आणि 3, 8 आणि 4, 12. त्यामुळे आता या त्रिकोणांची संख्या असेल या आकृतीमध्ये 12. तर हा एक थोडासा क्लॉज लक्षात ठेवा, की अशा पद्धतीने जर आकृती असेल, 2 वेगवेगळ्या शिरोबिंदूपासून निघणारे लहान लहान त्रिकोण जर असतील, तर ही पद्धत आपण तिथं वापरू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष त्रिकोणांची संख्या न मोजता आपण अचूक काढू शकतो. त्याच्यासाठी ही ट्रिक आपल्याला वापरता येईल. तर हे काही प्रश्न त्रिकोण, चौकोन आणि चौरस या आकृत्यांच्यावर आधारित त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची किंवा चौरसांची किंवा चौकोनाची संख्या या पद्धतीने आपण मोजू शकतो. साधारणपणे काही ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या कृत्या वापरू शकतो, पण काही ठिकाणी त्या आकृतीचं जर अनालिसिस आपण केलं तर आपल्याला पटकन त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. त्याच्यासाठी गरजेचं आहे की लहान लहान जे त्रिकोण किंवा चौकोन तयार होतात त्यांना नंबर द्यायचा, जेणेकरून आपली त्याच्यामध्ये चूक होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही अशाच पद्धतीच्या आकृत्या आणि काही कृत्य आणि सूत्र आपण पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.